तर कसं काय मंडळी, लाईफ विथ रुतीनमध्ये मी रुतीन तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमचं जायचं प्लॅन होतं सेवन सिस्टर हिल्सला. तर आम्ही घरनं तयारी वगैरे करून निघालो सेवन सिस्टर हिल्सला जायला. मध्येच रस्त्यात थांबून आम्ही चहा वगैरे पिऊन घेतलं. त्यानंतर मग तिथे आम्ही थोडा वेळ वाट बघत बसलो. आमचे सर्व मित्रमैत्रिणी यायचे होते. मग वाट बघत बसलो आणि मग सर्व मित्रमैत्रिणी आमच्या एका ठिकाणी जमा झालो. आम्ही निघालो. जाता जाता वाटेत दिसलं ते हे आम्हाला हे बोटवाला रेस्टॉरंट. हे फक्त नाईटला ओपन असते. बस एकदम मस्त वातावरणात आम्ही मग निघालो. तर फायनली आम्ही उमरेडला पोचलो. उमरेडला पोचल्यानंतर सगळ्यांना आली ते चहा प्यायची तलब. सगळ्यांनी चहा वगैरे पिऊन घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो भिवापूर जायला. भिवापूरला पोचताच आम्ही सगळ्यांनी तिथलं फेमस कांदा भाजी आणि पोहे वगैरे सगळं खाऊन घेतलं. तर मग तुम्ही पण कधी नागपूर गडचिरोली हायवेवर ट्रॅव्हल करत असणार तर नक्कीच भिवापूरचं कांदा भाजी आणि पोहे नक्कीच ट्राय करा. प्रकारे भिवापूरचा फेमस नाश्ता केल्यानंतर मग आम्ही आमच्या परत डेस्टिनेशनला जायला निघालो. मध्येच भेटलं आम्हाला हे घोडाझरीचं मेन गेट. तर मग थांबलो आम्ही सगळे आणि मग विचार केला की चला घोडाझरी आलो आहे तर घोडाझरी पण बघून घ्यायचं. तर मग आम्ही सगळे निघालो. 20 रुपयाची तिकीट काढली. पर बाईक 20 रुपये तिकीट आहे. आणि मग आम्ही निघालो घोडाझरीच्या अंदर जायला. घोडाझरीच्या अंदर जाताना हा एक दृश्य बघू शकता. आता घोडाझरीचं जो डॅम आहे तो ओव्हरफ्लो नाही आहे. जेव्हा ओव्हरफ्लो असते तेव्हा त्यात खूप मजा येते आणि खूप मस्त आपण तिथं एन्जॉय करू शकतो. एकदम ओव्हरफ्लो झालं की तिथनं पाणी वगैरे खाली येतं. त्या स्टेअर्सवरनं पाणी वगैरे मस्त खाली येते आणि आपण तिथं एन्जॉय करू शकतो. आणि परमिशन पण असते तिथं आपण आतमध्ये जायची आणि आंघोळ वगैरे करायची. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी फोटोज वगैरे शूट केला. आमच्याकडे जास्त टाईम नसल्यामुळे मग आम्ही जास्त वेळ काही तिथं थांबू शकलो नाही. आम्ही परत लगेच निघलो आम्ही सेवन सिस्टर हिल्सकडे जायसाठी. तर सेवन सिस्टर हिल्सला मग जायचा रोड मिळाला आम्हाला फायनली आणि आम्ही फायनली सेवन सिस्टर हिल्सला पोचलो. सेवन सिस्टर हिल्सला पोचल्यानंतरचा हा दृश्य तुम्ही बघू शकता. हा आहे मेन एंट्रन्स. मग काय घोडाझरी पोचताच तिथे दिसले आम्हाला खाद्यपदार्थांचे स्टॉल. तर मग काय खाद्यपदार्थाचे स्टॉल दिसल्यानंतर मग आम्हाला कुठं थांबून राहणं होतं. मग आम्ही लगेच चहा आणि कच्चा चिवडा घेतला आणि मग सगळेजण आम्ही तिथं ताव मारायला लागलो कच्चा चिवडा आणि चहावर. तर मित्रांनो मग एकदाच आमची पेटपूजा झाल्यानंतर मग आम्ही निघालो मेन एंट्रन्समधनं. जे सेवन सिस्टर हिल्सचं मेन एंट्रन्स आहे तिथनं मग आम्ही निघालो. तर सगळ्यांचा उत्साह तर खूप जास्त होता. आधीच त्यांना थोडं ना माहिती होतं की एकदम एवढं चढायचं आहे, काय चढायचं आहे, किती चढायचं आहे माहिती नव्हतं. त्यामुळे सगळ्यांचा उत्साह तर एकदम पीकवर होता. मग काय सगळेजण उत्साहामध्ये चढायला लागले. मग बिफोर आणि आफ्टरच्या क्लिप मी तिथं ॲड करणारच आहे. बिफोर त्यांचा उत्साह किती होता आणि आफ्टर त्यांचा उत्साह कसा होता. तर मग अर्ध्या घंट्यातच सगळ्यांची हालत डाऊन झाली. सगळ्यांचा जो उत्साह होता तो सगळा डाऊन झाला आणि सगळ्यांनी मग रेस्ट करायला लागले. बस रेस्ट केल्यानंतर मग आम्ही परत चढायला लागलो आणि एकदाच आम्ही आता चढून हा संपवणार हेच म्हणून मग आम्ही निघालो. तर मंडळी अर्धा एक तासाच्या ट्रॅकिंगनंतर मग आम्हाला ट्रॅकिंगपासून थोडी सुटका भेटली. मग आम्हाला दिसायला लागला तो एक चांगला रस्ता, बॅरिकेड्सनी लावलेला रस्ता. तो पण डोंगराच्या साईडने होता. डोंगराच्या साईडने जाणं म्हणजे एकदम नेचरच्या सानिध्यातनं जायसारखं वाटत होतं. तर मग आम्ही हे दृश्य बघत आम्ही मस्त वरती जायला निघालो. तर मित्रांनो जसं वरती चढत होतो तसं जी अंगाला लागणारी हवा आणि त्याचा जो आनंद तो काही शब्दात व्यक्त करता येत नव्हता. तर तोच आनंद घ्यायसाठी मग आम्ही थोडा वेळ मध्येच थांबलो. मध्येच थांबल्यानंतर मग थोडं फोटोशूट वगैरे केलं आणि मग आम्ही परत लगेच जायला निघालो वरती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदाच आम्ही फायनली वरती पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम चारी बाजूनी हा नेचरनी वेढलेला एकदम जो सेवन सिस्टर हिल्स म्हणतात तो बघायला भेटलं आणि एकदम सगळे लोक पण तिथं मस्त एन्जॉय करत होते आणि आम्ही पण पोचलो एन्जॉय करायसाठी. तर तुम्ही ओव्हरऑल त्याचा व्ह्यू बघू शकता.
आमच्या मित्रमंडळींनी तर आमचा प्लॅन सक्सेसफुल केलं 7 सिस्टर हिल्सला जायला. तुम्ही कधी करताय 7 सिस्टर हिल्सला प्लॅन? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, व्हॅल्युएबल टाईम स्पेंड केल्यानंतर टाईम आलं परत रिटर्न जायचं. तर मग आम्ही परत रिटर्न जायला निघालो आणि सगळ्यांनी आपले बॅग वगैरे घेतले. सगळ्यांनी फोटोशूट वगैरे मस्त केलं होतं आणि सगळ्यांनी एकदम भारी एन्जॉय करून मग आम्ही सगळ्यांनी निघालो. एकदाच निघालो. इच्छा तर होती नाही निघायची, बट काय करता, सगळं वातावरण वगैरे खराब होतं आणि मग आम्ही निघालो. तिथेच हा छोटासा एक मुलगा बघायला भेटला. मला छोटे मुलं दिसले की एकदम मी त्यांना शूटच करायला लागतो. शूट म्हणजे तसं नाही, एकदम कॅमेरा घेऊन त्यांचे फोटोज वगैरे काढायला लागतो. आणि मग काय, आम्ही निघालो बाहेर निघाल्यानंतर मग आम्ही आपला रस्ता पकडला आणि मग ओव्हरऑल सगळ्यांना भूक वगैरे लागली होती. तर भूक लागली, तिथं आम्हाला दिसलं अर्ध्या रस्त्यात आम्हाला दिसलं एक धाबा. तर धाब्यामध्ये आम्ही पोचलो. धाब्यामध्ये पोचल्यानंतर सगळ्यांना भूक लागली होती आणि माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मग मी काही जेवणाचा व्हिडिओ शूट करू शकलं नाही. दॅट्स इट फॉर द डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.